मित्रांनो, आता आधार कार्डवरील अपडेट करण्यासाठी आपल्याला लाईनीमध्ये उभं राहण्याची गरज नाही आहे. आता आधार कार्डने एक नवीन ॲप लॉन्च केलेले आहे. त्या ॲपद्वारे आपण आपला मोबाईल नंबर आणि सर्व काही अपडेट करू शकतो. तर आपण त्या ॲपविषयी माहिती घेणार. मित्रांनो, या ॲपसाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये सर्च करायचं आहे आधार. जो सर्वात वरचा ऑप्शन असेल आधार बेटा, याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. इथे सर्व अलाव करायचं आहे, कारण अलाव नाही केलं तर तसं ॲप पुढे जाणार नाही. तर मित्रांनो, त्यानंतर इथे डिस्कवरी ऑफ की फीचर्स याला क्लिक करायचं. नेक्स्ट करून आपण पुढे जायचं आहे. यानंतर आपल्याला इनेबल ॲक्सेस नंबर आणि इथे आय एम रेडी विथ माय आधार याला क्लिक करून आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. इथे काही टर्म्स अँड कंडिशन असतात, त्यांना अलाव करायचं आहे. त्यानंतर पुढे टिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर इथे आपल्या मोबाईलमध्ये जर 2 सिम असतील तर त्याला सिम 1 किंवा सिम 2 असं निवडायचं आहे. पण यामध्ये जो आधार कार्डला लिंक आहे असणंच किंवा असलं नाही तरीही चालतं आहे. तुम्ही कुठलंही सिम कार्ड हे निवडू शकतात. आणि त्यानंतर तुम्ही सेंड SMS यावरती क्लिक करू शकता. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज येईल. तो तुम्ही तिथे त्याचा OTP टाकायचा आहे. यामध्ये मोबाईल नंबर हा आधारला लिंक असणं गरजेचं नाही आहे मित्रांनो. यानंतर तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो OTP येणार आहे तो OTP तुम्ही तिथे टाकून फेस ऑथेंटिकेशनसाठी पुढे जायचं आहे. यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये आधार फेस ID हा घेतलेला असला पाहिजे. यामध्ये तुम्हाला विचारतात की कंटिन्यू विथ दिस नंबर किंवा तुमचा रजिस्टर नंबर आहे का, तर आपण कुठलाही पर्याय करू शकतो. कंटिन्यू जो नंबर आपण दिला आहे त्यालाही आपण तिथे यूज करू शकतो. जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल आणि तरीही तुम्हाला चेंज करायचा असेल किंवा नसेलही तरी पण चालतं आहे, पण तुम्ही त्यानंतर OTP टाकल्यानंतर पुढे आलात तर तुमचा फेस घ्यायचा आहे. या गोल आलेल्या याच्यात तुमचा चेहरा ठेवायचा आहे. चेहरा हा स्पष्ट दिसायला पाहिजे. आणि चेहरा दिसल्यानंतर तुम्ही तिथे आपले जे डोळे असतात ते ब्लिंक करायचे म्हणजे तुम्ही उघडझाप करायचे. त्यानंतर तुमचं आता जर फेल झालं आहे तर तुम्ही परत करू शकता, ट्राय करायचं आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित केलं तर सक्सेस होईल. ऑथेंटिकेशन सक्सेस झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 6 अंकी पिन निवडायचा आहे. तुम्ही तो तुमच्या पद्धतीने जो लक्षात राहील तो पिन निवडू शकताच, कारण जेव्हा तुम्ही हे ॲप उघडताल तेव्हा तुम्हाला हा 6 अंकी पिन टाकायचा आहे. तर मित्रांनो, हा पिन निवडल्यानंतर आपण पुढे आलो आहोत. इथे आपल्याला काही ॲपविषयी माहिती मिळते, ते आपण स्किप करा किंवा नेक्स्ट केलं तरी चालतं आहे. इथे आपला आधार कार्डचा एक QR कोड आलेला आहे. जर तुम्हाला तुमचं आधार कार्ड कुणाला पाठवायचं असेल तर तुम्ही डायरेक्टही पाठवू शकता. समोरच्याला तुमचा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या आधारविषयी सर्व काही माहिती मिळेल. इथे आपण आपलं आधार कार्ड हे पाठवायचं असेल तर आपण ते काही गोष्टी पाठवू शकतो. जर तुम्हाला तुमचं नावच दाखवायचं असेल तर तुम्ही नाव दाखवू शकतात, किंवा तुमचा पत्ता दाखवायचा नसेल, तुमचा फोटो दाखवायचा नसेल तर तुम्ही तसंही करू शकतात. याने तुम्हाला कोणालाही तुमची आधाराचा ID पाठवू शकतात. तो स्कॅन केल्यानंतर त्याला तुमची सर्व माहिती मिळेल. यामध्ये काही जणांना खालचे फीचर्स आलेले नाहीत तर काही जणांना आलेले आहेत. माय आधार अपडेट हे फीचर्स काही जणांच्या मोबाईलमध्ये दिसत नाहीत तर काही जणांच्या मोबाईलमध्ये हे फीचर दिसत आहेत. यात माय आधार अपडेटमध्ये मोबाईल नंबर अपडेट, ॲड्रेस अपडेट, नेम अपडेट, ईमेल ID अपडेट हे सर्व काही आलेलं आहे. पण ईमेल ID, नेम, आधार ॲड्रेस हे सर्व काही कमिंग सून दाखवत आहेत. पण आता सध्याच्या स्थितीत आपला आधारला मोबाईल नंबर अपडेट करणं हे चालू झालेलं आहे. ही सर्विस चालू झाली आहे. यासाठी किमान 30 दिवस लागतात, पण हे 30 दिवस फक्त एक सांगायला असतात. तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर हा 10 ते 15 दिवसात ॲड होऊन जातो. यासाठी तुम्हाला ₹75 ही एवढी फीस लागते. तो तुमचा चालू नंबर असेल किंवा जो तुम्हाला ॲड करायचा आहे तो नंबर तुम्ही इथे देऊ शकता. यानंतर तुम्हाला सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे.
जो नंबर तुम्ही आत्ता दिला आहे त्यावर एक 6 अंकी OTP येईल, तो आपण इथे भरून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचा OTP हा व्हेरीफाय झाल्यानंतर फेस ॲथेंटिकेशन करायचं आहे. म्हणजे तेच जे तुम्ही ॲप उघडताना चालू केलं आहे, फेस दाखवायचं आहे, डोळे ब्लिंक करायचे, तेच ते. तर इथे याला टिक करायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे की चष्मा, टोपी आणि चांगलं बॅकग्राऊंड म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड असलं तर लवकर होतो. यात जिथे चांगला प्रकाश येतो आहे तिथे तुम्ही आपलं फेस ॲथेंटिकेशन करू शकतात. या टिक करायचं आहे आणि फेस ॲथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, फेस ॲथेंटिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेससाठी पुढचे पेज ओपन होईल. जिथे चांगला प्रकाश असतो आहे तिथे जर तुम्ही फेस ॲथेंटिकेशन केलं तर योग्यरित्या पुढे जातं. यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल. यासाठी तुम्हाला ₹75 चार्ज करावं लागेल, जो गव्हर्मेंटला जातो आहे. यानंतर आपण ₹1000 यावर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू टू प्ले कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे. आता यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. गुगल पे आहेत, भीम UPI, कोटक ॲप, UPI, युनो बँक, UPI गुगल. यामध्ये आपण UPI हा पर्याय निवडू शकता. यानंतर आपण कुठल्याही प्रकारे पेमेंट करू शकतो आहे. तर आपण एखादं निवडून घेऊन त्याने पेमेंट करूयात. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला खाली युअर मोबाईल नंबर अपडेट रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता आणि डाउनलोड एक्नॉलेजमेंट हा पर्याय निवडू शकता. यानंतर 30 दिवसात तुमचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक होईल.